फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण हा केक बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी आपला केक झालेला आहे आणि आज मी तुम्हाला खूप थोडक्यात मिक्सरचं भांडं वापरून केकचं बॅटर कसं बनवायचं हे शिकवणार आहे आणि ही एक हिट रेसिपी असणार आहे। तुम्ही हा केक नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे आणि हा केक मी ओव्हन वापरून नाही, आपल्या घरच्याच भांड्यामध्ये कसा भाजायचा तेही सांगणार आहे। चला तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी ह्या बाउलचा चौथा भाग तेल घेतलेला आहे। या वाटीचा चौथा भाग तेल घेतलेला आहे। 2 अंडी फोडून घेतलेली आहेत। याच वाटीचा तिसरा भाग साखर घेतलेली आहे। मी बारीक केलेली नाहीये साखर, तशीच घेतलेली आहे आणि 1 वाटी मैदा। दूध घ्यायचं आहे आपल्याला अर्धा वाटी, 3 मोठे चमचे तूप घ्यायचं आहे, अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर 1 चमचा। हे बघा ह्या साइजचा चमचा मी वापरलेला आहे। याच बेकिंग पावडर मध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते। ठीक आहे, आताच पुढच्या कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण केक बनवण्यासाठी टीन तयार करून घेऊ। हा बघा, हा माझा कुकरचा स्टीलचा डब्बा आहे। याला मी सगळ्यात आधी आतून तूप लावून घेतलं आणि वरून मैदा भुरभुरला। याने काय होईल, केक आपला खाली चिटकणार नाही आणि जेव्हा केक तयार होईल, केक बेक होईल तेव्हा अलगद बाहेर निघेल। आपल्याला यासाठी बटर पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही। प्रकारे ग्रीस केल्याने केक आपला व्यवस्थित अलगद बाहेर निघतो। ही ट्रिक नक्की ट्राय करा। मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी, तेल, व्हॅनिला एसेन्स आणि साखर हे सगळं घालून आपल्याला मिक्सर 1 मिनिटासाठी फिरवायचं आहे। पहा, आपण 1 मिनिटसाठी हे मिश्रण फिरवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मैदा आणि बेकिंग पावडर ॲड करून घेऊ। बेकिंग पावडरमध्येच आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, यामुळे गोडाची चव बॅलन्स राहते। अर्ध्या मिनिटासाठी आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊ। पहा, आपलं हे मिश्रण रेडी आहे। आता 5 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊ। आता एक पॅन घ्यायचा आहे। त्या पॅनमध्ये दूध आणि तूप आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध आणि तुपाचं मिश्रण गरमच आपल्याला आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे गरमच मिश्रण आपल्याला तयार केलेल्या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे। हे पहा, आता छान आधी स्पॅच्युलाने बॅटर मिक्स करून घ्या आणि हे मिक्स करून झाल्यानंतर एक 10 ते 15 सेकंदसाठी आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। फक्त 15 सेकंदासाठी आपण हे मिश्रण फिरवलेलं आहे आणि आता आपलं हे बघा केकचं बॅटर रेडी आहे। आता आपण केक बेक करायला ठेवून देऊ। केकचं मिश्रण आपण या भांड्यामध्ये ओतून देऊ। अगदी अलगद हाताने मिश्रण भांड्यामध्ये ओतून द्या। केकचं बॅटर आपलं रेडी आहे। आता आपण केक बेक करायला ठेवू। हे बघा, इथं मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे आणि या स्टँडवर आपण आता आपला केकचा टीन ठेवणार आहे। याच्यामध्ये मी मीठ वगैरे काही वापरणार नाही। आता आपण हे भांडं झाकून घेऊ। सुरुवातीला 5 मिनिटासाठी हाय फ्लेम करायची आहे आपल्याला आणि परत 30 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर आपल्याला केक बेक करायचा आहे। 30 मिनिट झालेले आहेत केक बेक करून। तुम्ही बघू शकता केक छान फुलून वर आलेला आहे। तरीही आतून केक भाजलेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी एक स्टिक इन्सर्ट करून बघणार आहे। हे बघा, ही स्टिक कोरडीच बाहेर आलेली आहे, याचा अर्थ आपला केक आतूनही छान मस्त भाजलेला आहे। तुम्ही बघू शकता कडाही सुटलेले आहेत। आता आपण केक बाहेर काढून घेऊ। आपण केक अनमोल्ड करून घेऊ। हे पहा, आधी मी एक डिश उलटी ठेवून केक काढून घेते आणि आता एका डिशवरती आपण हा केक सरळ करून घेऊ। बघू शकता केक किती छान भाजलेला आहे, मस्त स्पॉन्जी झालेला आहे। मी तुम्हाला केक कट करून दाखवते। आतमध्ये किती सुंदर जाळी झालेली आहे। हे पहा, सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला केक रेडी आहे। फ्रेंड्स, हा केक चवीलाही तितकाच सुंदर लागतो। नक्की ट्राय करा। माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक यू।